रिक्षा आणि टॅक्सी चालक अनेक समस्यांचा सामना करत आपला व्यवसाय करत असतात. अशा परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणे हे आमचे कर्तव्य आहे. समोरची व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असो वा नसो, वंदे मातरम संघटनेचे नाव घेणाऱ्या प्रत्येक रिक्षा चालकाला मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्केट यार्ड येथे केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरम जनरल कामगार संघटना अंतर्गत वंदे मातरम रिक्षा आणि वंदे मातरम टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, पांडुरंग पाटील, सेक्रेटरी मोतीलाल कोळी, विनायक मुंबईकर, अंकुश पाटील, विश्वनाथ गडगे, दीपक नावडेकर, गजानन भागवत, विजय काथारा, संतोष म्हात्रे, गोरक्षनाथ देशेकर, हेमंत म्हात्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच नाका प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कमला देशेकर, चिंधरण पंचायत समितीचे उमेदवार अंकुश खैर, वावंजे पंचायत समितीच्या उमेदवार आरती काठे यांच्यासह पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. आपण अनेक जण जे या ठिकाणी आहात, कुणी या व्यवसायामध्ये कधीतरी 10 वर्षापूर्वी आला असेल, कधी त्याच्या आधीपासून या ठिकाणी व्यवसायात आहे. या व्यवसायामध्ये मला खात्री आपण काही खुशीनं आलेलं नाही आहे. खूप आनंदानं रिक्षाचा व्यवसाय करावा असं नाही, पण कधी ना कधीतरी जेव्हा सुरुवात केली, ती सुरुवात करत असताना या व्यवसायामध्ये तिथे धंदा दिसतोय आणि चांगल्या पद्धतीनं कमाई होऊ शकते हा विश्वास सुद्धा आला असेल. कधी रस्ते खराब आहेत, कधी बाकीच्या खड्ड्यांचा त्रास आहे, अजून बाकी 10 पद्धतीच्या अडचणी आहेत. रवी नाईक यांनी सांगितलं कधी VLDTचा विषय असेल, कधी पासिंगच्या संदर्भामध्ये केलेल्या अडचणी असतील, असे अनेक विषय ते आपल्याला दैनंदिन येत राहतात. कधी एक्स्ट्रा सीट बसवल्या म्हणून ते RTO वाले आहेत, कधी या RTO वाल्यांना आपण पॅक करतो, बाहेरचे RTO वाले येऊन तिथं रेड मारतात. असे नाना पद्धतीच्या गोष्टी त्या सतत चालू राहतात. पण त्यातूनही जेव्हा वंदे मातरम या संघटनेचं नाव तुम्ही घेतलं, तेव्हा चालवणारा माणूस भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता असो किंवा नसो, त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य असं मानणं. यांना फक्त भाजप पराभूत करायचं आहे. यांना भाजपला का पराभूत करायचं आहे? यांना भीती वाटते का भाजप एकदा सत्तेत आली, तसा प्रशांत ठाकूर झाला आमदार, आता सुटता सुटत नाही. त्यामुळे त्यांना काही करून पाडायचं, काही करून. आणि म्हणून यांना महापालिकेमध्ये असं करावं लागलं का एक माणूस दुसऱ्या चिन्हावर. पंचायत समितीला पण आता त्यांचं तशाच पद्धतीनं झालंय, काही करा भाजप नको. का भाजपवाले आले काय सत्तेतून उतरणार नाही, लोक उतरू देणार नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि याच्यासाठी म्हणून तुमचं सहकार्य पाहिजे. एक तुमची ताकद, एक धक्का और दो असं तुम्हाला सांगायचं आहे का? एक धक्का और दो आणि भारतीय जनता पार्टीला जनते का सेवा का मौका दो असं तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशी विनंती करतो. यापूर्वी आम्ही सतत तुमच्या सोबत होतो. कधी बसेसचे विषय येऊ दे, कधी RTOचे विषय येऊ दे, कोणाचे विषय, पोलिसांचे विषय होते, प्रत्येक प्रसंगामध्ये रिक्षावाल्याच्या बरोबर राहिलो आम्ही. त्याच पद्धतीनं पुढे राहण्याची ताकद तुम्ही देऊ शकता की द्या. आणि 7 तारखेच्या या निवडणुकीमध्ये तुमचा प्रत्येकाचा महत्वाचा मोलाचा वाटा उचला इतकी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. कस्टमर हा आपला ग्राहक हा देव आहे, याची जाणीव ठेवून आपण धंदा करा. आपल्या घरी बायका पोरं आहे, कोणाचे तरी आता आपल्याला भेटतात तसे कस्टमर जे येतात बघतात ते भेटतात तसे का? सगळे चांगले आहेत अशातला भाग हे नाही. कोण सांग अरे मीटर नाही चालू, कोण सांगेल अरे कसा बाळायचं असते, मी जात नाही, अशा अनेक कंप्लेंटी असतात. पण याला तुम्ही तोंड द्यावा, व्यावहारिकपणे तुम्ही बोलावा आणि चांगल्या पद्धतीने लोकांशी चांगला वागा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. आता आमच्या लोकांची काय अपेक्षा असतो नेते मंडळींची, हीच असतो. कुठल्या तरी एखादा इलेक्शन येतो त्यावेळी आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करता, पण तुमच्यासोबत सहसंवाद साधण्याची हीच वेळ असतो. नाही तर काय 5-10 लोक येतात आमदारांकडं का 20 लोक येतात आणि त्याच्यातून तुम्हाला एवढ्या लोकांना
प्रत्येकाचे नेचर अलग आहे, बोलण्याची पद्धत अलग आहे. आणि अशा परिस्थितीत आज जी निवडणूक लागली आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये, 4 आपले तुमच्यामध्ये आपण मी होतो वांगा, नेरे असेल, पाली देवत आणि पलसपे या भागातलेच मला वाटते सर्व मंडळी आहेत. तर तुम्ही मंडळीने आपल्याला भरघोस मताने आपली 40 जिल्हा परिषदचे मतदार उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे आणि आपली निशाणी आहे कमल. कमल सांगायची गरज नाही, आपण नाव वाचायचंच नाही, फक्त कमलाच्या याच्यावर बोट टाकायचं.